मी दत्ता लक्ष्मणराव काळुंके, राहणार आनंदवाडी, तालुका पोर्तूर, जिल्हा जालना इथला रहिवासी असून माझी शेती ही रायपूर शिवारामध्ये आहे. कृषी सहाय्यक मॅडम आम्हाला आहे, त्याचं नाव आहे मांडगे मॅडम. मांडगे मॅडमनं मला 10,000 रुपयाची मागणी केली होती. पैशाची अनुदानामध्ये तुमचं नाव टाकण्यात येईल. माझ्याकडे फळबाग असतानाही त्यानं मला 10,000 रुपयाची मागणी केली आणि त्याला 10,000 नाही दिल्यामुळं त्यानं माझं अनुदानापासून मला वंचित ठेवलेलं आहे. अशा अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मी आज जवळपास 2.5 एकर मोसंबी काढलेली आहे. माझं क्षेत्र सगळं 6.5 एकर मोसंबी आहे. तर 6.5 एकरमधून मी सध्या आज 2.5 एकर मोसंबी काढलेली आहे. राहिलेली बाकी आज काढणारच आहे. सध्या JCB उभा इथं शेतामध्येच आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, ही मोसंबी काढलेली माझी फळबाग. असे अधिकाऱ्यामुळे काय करावं, शेतकऱ्याला रडावं का मारावं, जगावं का वाचावं हेच कळाय नाही. अधिकाऱ्याला पगारी असताना सुद्धा शेतकऱ्याकडून नुसतं अनुदानामध्ये नाव टाकण्यासाठी 10,000 रुपये मागते. काय ही शेतकऱ्याची अवस्था बघा. शासनानं GR काढला, त्याला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिले आणि ही मॅडम केव्हा येते पंचनामे करायला? दिवाळी झाल्याच्या नंतर येते आणि परत आम्हाला मागते 10,000 रुपये द्या. कोणत्या हिशोबाने द्यायचं? आमचा संसार सगळा ह्याच्यावर आला, रस्त्यावर आला आहे. काय करणार आम्ही? हे बघू शकता तुम्ही, हे बघा, सगळी जवळपास 2.5 एकर काढलेली आहे. माझी अशीच एक विनंती आहे की मॅडमनं ह्याच्यामध्ये मॅडमनं लक्ष पूर्ण घालावा आणि कठोर जी कारवाई ती त्याला करावा. अन्यथा मी काय करणार आहे, उपोषणला तिथं ऑफिस पुढं बसणार आहे. ह्याची ते मॅडमने दखल घ्यावा.